आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर आहेत, ज्यांनी बांगलादेशींसंदर्भात एक मुद्दा उपस्थित केला होता। तुम्ही बांगलादेशींच्या अनुषंगाने मुंबईतील काय एक मुद्दा उपस्थित केला होता, काय माहिती देण्यात आली आहे पोलिसांकडून तुम्हाला? प्रामुख्याने जिल्हा नियोजन कमिटी असते, त्याच्यामध्ये सर्व विभागाचे प्रश्न विचारले जातात। आमदार खासदार जे असतील आणि लोकप्रतिनिधी त्याच्यावरती नियुक्त असतील त्यांच्या माध्यमातून त्यावेळेला मी बांगलादेशी घुसखोर आपल्या इथे किती आहेत, मुंबईमध्ये किती आहेत याचाच विचार करून तर मुंबईचाच प्रश्न उपनगराचा प्रश्न होता। आणि ती बैठक झाल्यानंतर आज मला म्हणजे 28 तारखेला माझ्या हातामध्ये पत्र आलं त्यांचं, तर त्यांनी सांगितलं आहे की आमच्या सर्व शाखांनी म्हणून कारवाई केलेली आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये 662 बांगलादेशीयांना हद्दपार केलं आहे। जर मुंबईतल्या एका उपनगरामध्ये 662 बांगलादेशी असतील तर महाराष्ट्रात किती, मग 36 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये किती आणि देशामधल्या 36 स्टेटमध्ये किती, हा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे बांगलादेशीयांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो अरे बाबा ते बांगलादेशी आहे, हे आहे, ही विक्री करतात, ती विक्री करतात आणखीन, तर अशांचा शोध लावणं देश पातळीवरती करायला पाहिजे। आणि ते जर आता नाही केलं, तुम्ही पाकिस्तान बॉर्डरवरती आपण लढतोय, चायनाबरोबर बॉर्डरवरती लढतोय, पण हे आतमध्ये आलेले बांगलादेशीय हे सर्वात मोठे घातक ठरणार आहे। आणि त्यामुळे याची दखल मी आता लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडणारच आहे। 377च्या माध्यमातून माझं आहे, ज्या दिवशी येईल त्याच्यावरती बोलेन। पण अशा पद्धतीने जर बांगलादेशीय आपल्या बॉर्डर क्रॉस करून जे इथे येत असतील तर ते देशाला धोकादायक असणार आहे। सर, एक प्रश्न असा आहे की जे विरोधकांकडून म्हटलं जातं की गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये महायुती आहे आणि मग गृह मंत्रालय अमित शहांकडे आहे, मग अशा वेळी हे सगळेजण बॉर्डर क्रॉस करून कसे काय येतात आणि बांगलादेशी काय येतात, हा पहिला मुद्दा जो उपस्थित केला जातो त्याबद्दल काय? प्रामुख्याने हा जो मला आकडा दिलेला आहे हे कधीपासून राहत होते त्याचं दिलेलं नाही आहे, त्यामुळे ते कधी आले आणि विरोधक जे म्हणत आहेत मग पाकिस्तानी पण आपल्यामध्ये घुसखोरी करतात, जसे ते आतंकवादी आले हे त्यावेळेला पण पासून येतात, नेहमीच आपले येतात, तर याच्यावरती आपल्या बॉर्डर्स जे आहेत ह्या कडक केल्या पाहिजे। मी ज्यावेळेला बाघा बॉर्डरच्या इथे मागे खूप वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळेला सर्व नागरिक ये जा करत होते असे, तर अशा नाही झाल्या, बॉर्डर ह्या एकदम सीजच पाहिजे। आणि त्या पद्धतीने माझं ज्यावेळेला 377 लागेल किंवा त्या अनुषंगाने जो विषय लागेल त्या अनुषंगाने हा मुद्दा मी मांडेन। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली, त्यांनी बांगलादेशींना शोधून मतदार यादीतून काढून टाका अशी मागणी केली आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकांपूर्वी ही एक्सरसाइज पूर्ण होईल असं वाटतंय का मुंबईमध्ये विशेषतः? प्रामुख्याने मतदार यादी ही परिपूर्ण असावी, जी लोक ह्या देशाचे नागरिक आहेत ते मतदार आहेत, त्यामुळे असे मतदार त्या यादीमध्ये असावे आणि देशाच्या बाहेरचा कोणी असेल तर तो मतदार होऊच शकत नाही, त्यामुळे हा शोधून तो काढून त्याला बाहेर पाठवणे गरजेचं आहे। आज लोकसभेमध्ये आशा वर्कर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे विविध मागण्यांसाठी। महाराष्ट्रातही आपल्याला सवय आहे की बऱ्याचदा आंदोलनं होतात किंवा काही ना काही त्यांच्याकडून सुरू असतं, काय नेमकी मागणी होती? खरं म्हणजे प्रामुख्याने नॅशनल रूरल हेल्थ मिशन म्हणजे NRHM याची स्थापना 2005 साली झाली आणि या महिलांना कामं दिली होती। म्हणजे बाई गरोदर असेल म्हणजे प्रेग्नंट असेल तर तिचा बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाला टीका वगैरे होतं की नाही, शिशुचं पालन चांगल्या तऱ्हेने होतं की नाही, किंवा शासकीय कामंही त्यांना देत होती। आता या वर्षी त्यांना 20 वर्ष झाले आणि 20 वर्ष झाल्यानंतर मी पाहिलं त्यावेळेला अनेक वर्ष पाहतोय मी की आशा वर्कर नेहमी अधिवेशनाच्या वेळेला त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये धरणं धरायची। म्हणजे त्यावेळेला त्यांना असलेलं मानधन आणि आत्ता असलेलं मानधन, आत्ता त्यांना 6,000 मिळतं आहे, तर हे कुठेतरी चुकीचं वाटते की 20 वर्ष जो मनुष्य काम करतो आहे, सर्वच कामं तो शासनाच्या दृष्टीने घरोघरी जाऊन करतो आहे, तर आपण एक तुम्हाला माहिती आहे आपल्याला कमीत कमी रोजगार किती मिळाला पाहिजे, तर 18,000पर्यंत रोजगार मिळाला पाहिजे। मग या अशा वर्करना सर्व राज्यांमध्ये, सर्व देशातल्या सर्व राज्यांमध्ये हा प्रत्येकाच्या ठिकाणी अशा वर्करना वेगवेगळा आहे, तर त्यांना एक कॅटेगरीमध्ये आणावं। म्हणजे देशामध्ये अशा वर्कर जेवढ्या म्हणजे 10 लाख अशा वर्कर्स या देशामध्ये आहेत, तर या लोकांना एका कॅटेगरीमध्ये आणावं, त्यांना एक मानधन असेल किंवा पगार, त्यांना पगार म्हणजे वर्करचाच दर्जा त्यांना दिला पाहिजे। तुम्ही मानधन देता म्हणजे हे चुकीचं करताय, कारण त्या फिरतात जातात अख्खा दिवस आपला घालवतात आणि महिन्याला हातात किती येतात तर 6,000, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। अशा दृष्टीने त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे आणि त्या सर्व देशांमधल्या राज्यांमध्ये एक त्यांना
पगाराचं एक वेतन श्रेणी ही ठरलेली असावी, त्यांचं हेल्थ इन्शुरन्स असावं, अशा पद्धतीचं मी आजच्या 0 आवर्समध्ये हा प्रश्न काढला होता. धन्यवाद सर आपल्यासोबत. तर आपल्यासोबत होते शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी बांगलादेशींचा मुद्दा उपस्थित करत आज संसदेमध्ये मांडलेल्या प्रश्नाची माहिती दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.